नमस्कार, मी सुहास. साम रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर दिवसभरामध्ये आपण अनेक बातम्या बघत असतो. अगदी देशातल्या, राज्यातल्या, अगदी परदेशातल्या सुद्धा आपण बातम्या बघत असतो. काही फास्ट न्यूज आपण बघत असतो. पण काही बातम्या अशा असतात की ज्या बातम्यांच्या मागची बातमी ही आपल्याला शोधायची असते. एखाद्या बातमीचं विश्लेषण आपल्याला करायचं असतं. आणि म्हणूनच साम रिपोर्टमधनं आपण आजच्या दिवशी 4 अशा बातम्या बघणार आहोत ज्या बातम्यांमागची बातमी आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा साम रिपोर्टमधली आपली पहिली स्टोरी काय आहे ती आपण बघूयात. साम रिपोर्टची पहिली स्टोरी आपली आहे. आपण बघतोय पहिली स्टोरी. साम रिपोर्टची पहिली स्टोरी अर्थातच महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद जो आहे तो पेटलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा वाद जो पेटलेला आहे तो यासाठी कारण जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत बोम्मई यांनी एक फतवा काढला की महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये पाऊल ठेवू नये. आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातलं आणि आता कर्नाटकातलं वातावरण हे पेटलेलं आहे. त्यामध्ये जत तालुक्यामध्ये कर्नाटकनी पाणी पुरवलेलं आहे. तिकडचे ग्रामस्थ आनंदित आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे आम्हाला कर्नाटकात जायचं आहे. दुसरीकडे आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे बैठकांवर बैठका घेत आहेत. मुद्दा असा आहे की कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे. मग नेमकी जी गोची आहे, जी कोंडी आहे, ही नेमकी कुणाची होतीये हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा दुसरी स्टोरी आता आपण बघूयात. आपली दुसरी स्टोरी जी आहे साम रिपोर्टची दुसरी स्टोरी आपण बघतोय. दुसरी स्टोरी विकास आराखड्यात इतिहास मिटणार. आपण बघतोय पंढरपूरमध्ये जो होळकर वाडा आहे हा होळकर वाडा या विकास आराखड्याच्या याच्यामध्ये मिटण्याची शक्यता आहे. तो उद्ध्वस्त केला जाण्याची शक्यता आहे आणि त्याला आता सगळेजण विरोध सुद्धा करतायत. त्यामुळे आपली स्टोरी जी आहे ही होळकर वाड्याच्या संदर्भातली आणि एकूणच पंढरपूरचा जो विकास आराखडा आहे तो आता कुठेतरी वादात अडकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तिसरी स्टोरी आपण बघूया. आपली तिसरी स्टोरी साम रिपोर्टची तिसरी स्टोरी आपण बघतोय. तिसरी स्टोरी आहे अर्थात मोदींवर राग म्हणून संविधान धोक्यात. हे कसं होऊ शकतं आणि हे कोण म्हणताय तर ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे असं त्यांनी उद्गार काढलेले आहेत की तुमचा मोदींना विरोध आहे ठीक आहे, पण त्याच्यानी संविधान धोक्यात येतं हे कसं होऊ शकतं. त्याच्याही पुढे जाऊन खरं तर साळवे असं म्हणालेले आहेत की संविधान याआधी कधी धोक्यात आलं नाही आणि यानंतरही ते धोक्यात कधी येणार नाही. ते धोक्यात एकदाच आलं ते सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये. तेव्हा आपण बघूयात आता पुढची स्टोरी आपली महत्त्वाची कोणती आहे. चौथी स्टोरी साम रिपोर्टमधली आपण चौथी स्टोरी बघतोय. साम रिपोर्टची चौथी स्टोरी आहे चंद्रपूर सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी. अर्थात चंद्रपूर आणि सिंधुदुर्गामध्ये सोन्याच्या खाणी आहेत असं खनिकर्म विभाग जो आहे यांनी तशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज त्या संदर्भात माहिती दिली आहे. खरं तर या संदर्भात असं म्हणाले हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे एकेकाळी आपण म्हणायचो की सोन्याचा धूर निघत होता. आता म्हणजे तो समृद्धीचा धूर होता, पण आता खरोखर महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या खाणी आहेत का हे आता बघणं खरं तर सगळ्यांची उत्सुकता ताणली गेलेली आहे. या संदर्भातली आपण स्टोरी बघणार आहोत. तेव्हा आता सुरुवात आपण करूयात या 4 महत्त्वाच्या स्टोऱ्या आणि या स्टोऱ्यांनंतर मागची बातमी शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. तेव्हा पहिल्या स्टोरीपासून सुरुवात करूयात आपण. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न हा आणखीन तापण्याची चिन्ह आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये असा फतवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढलेला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सीमावाद पेटलेला असतानाच बोम्मई यांनी त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या रामदुर्ग तालुक्यातल्या एका गावामध्ये विकास कामाच्या उद्घाटनासाठी बोम्मई आलेले होते आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 6 डिसेंबरला कर्नाटकात जाणार आहेत आणि त्यामुळे सीमावादाच्या रूपात आता 2 राज्यांमधले सत्ताधारी भाजपचे नेतेच हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळत आहे. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಅಲ್ಲಿಯ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಿಗೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಮುಖಾಂತರ. ಇಲ್ಲಿರುವಂಥ 2 ರಾಜ್ಯಗಳ ಮಧ್ಯೆ ಇರುವಂಥ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಬರೋದು ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ, ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆ ಸಂದೇಶವನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ. त्यामुळे कर्नाटक गव्हर्नमेंटचे नागरिक आहेत त्यामुळे तुम्ही सुविधा द्याच, पण ते मराठी भाषिक असल्यामुळे त्या 865 गावातल्या मराठी भाषिकांना ते महाराष्ट्रातलेच नागरिक आहे असं मानून आम्ही काही सुविधा देणार आहोत. तुमची काही अडचण आहे का? मग तुम्ही कशासाठी हा संघर्ष वाढवताय? आणि तुम्ही असं बंदी करू वगैरे म्हणून काय आम्ही थांबणारी माणसं नाही. त्यामुळे बिलकुल ह्या धमक्या देऊ नका. पण माझं असं मत आहे की त्यांना असं वाटतंय की आम्ही चिथावणी देण्यात येतोय. आम्ही समन्वयाने लोकांचं म्हणणं ऐकायला, त्या म्हणण्यावर महाराष्ट्र शासनाला आपली भूमिका बजावायला जातो आहोत.
अशा धमक्या आम्हाला देऊ नका किंवा असे अल्टिमेटमसुद्धा आम्हाला देऊ नका, आम्ही या अल्टिमेटमकडे लक्ष देत नाही. आपण बघतोय या संदर्भातला सगळा भाग, ते म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्राला आणि राज्यातील मंत्र्यांना सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करतायत. ते काय काय आणि कधी काय म्हणाले ते आपण बघूया. आता आपण पाहूयात, तो म्हणजे एकूणच जो बघतोय ते म्हणजे जत तालुक्यावर त्यांनी दावा सांगितलेला आहे. तो 22 नोव्हेंबरला त्यांनी सांगितला. त्यानंतर आपण बघतोय की 40 ग्रामपंचायतीच्या ठरावावर विचारही सुरू आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. ती टीका त्यांनी 23 नोव्हेंबरला केलेली आहे. सीमाप्रश्नी फडणवीसांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार नाही असं बोमन्ना म्हणतात. त्याचप्रमाणे कर्नाटकातून जनतेला जतला पाणी आम्ही सोडलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात न येण्याचा इशारा त्यांनी कालच म्हणजे 1 डिसेंबरला दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत तो म्हणजे पाण्याचा संघर्ष आता कुठपर्यंत आलेला आहे. जत तालुक्याच्या विकासासाठी 1900 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आहे. म्हैसाळ पाणी पुरवठ्याच्या 3ऱ्या टप्प्याचं टेंडर हे जानेवारीमध्ये निघणार आहे. जतमधल्या समितीचं अल्टिमेटम हे मात्र उद्या संपणार आहे. कर्नाटकच्या पाण्यावरून महाराष्ट्रामध्ये आता राजकारण कसं सुरू झालेलं आहे तेही आपण बघूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायला पाहिजे. बाजूच्या राज्यातला एक मुख्यमंत्री तुम्हाला सरळ दिवसतोय, आव्हान देतोय या महाराष्ट्राला. ते जे पाणी सोडलंय ना, चुल्लूभर पाणी में डूब जाओ म्हणतो ना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या जर तुम्हाला स्वाभिमान असेल ना. कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय, क्रांती करा ना आता. संजय राऊतांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की कर्नाटक म्हणून त्यांनी पाणी सोडलं, वाईट झालं की चांगलं झालं, मला काही कळत नाहीये. संजय राऊतांना भूगोल कळतो काय की जत कुठे येतं आणि बेडक कुठे येतं आणि म्हैसाळ कुठे आणि टेंबू कुठे होतं. त्यांनी पाणी सोडलं तर आम्ही स्वागत केलं पाहिजे. शेवटी पाणी एक पुण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे एकमेकाला पाणी दिलं जातं. जवळजवळची राज्य असल्यानंतर तशा प्रकारचा प्रयत्न हा केला जातो. त्याच्यातनं वेगळं काही अर्थ काढण्याचं कारण नाही असं माझं स्पष्ट मत. आपण बघतोय की जत तालुक्यातला हा पाणी प्रश्न आता पेटलेला आहे. या पाण्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद नेमका काय आहे तेही आपण बघूया. सध्याच्या कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, उत्तर कर्नाटक हा भाग जो आहे तो मुंबई प्रांतामध्ये होता. 1956 मध्ये भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनांचं काम सुरू झालं. बेळगाव, निप्पाणी, कारवार, खानापूर हा जो मराठी भाषिक भाग आहे हा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्याची मागणी सुद्धा केली गेली. न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली होती. निप्पाणी, खानापूरसह 262 गावं ही महाराष्ट्राला द्यावीत अशी आयोगाची सूचना देखील होती. पण बेळगावसह 814 गावं देण्याची मागणी ही महाराष्ट्राची होती. आपण बघतोय 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्याचबरोबर आपण आपापसामध्ये चर्चा करून तोडगा काढण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने केलेली आपल्याला बघायला मिळते. वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. विठुरायाच्या पंढरीमध्ये आता एक वेगळाच वाद सुरू झालेला आहे. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री विकास आराखडा हा वादात सापडलेला आहे आणि या विकास आराखड्यामुळे ऐतिहासिक होळकर वाड्याचं अस्तित्व हे आता पुसून जात आहे की काय याचा धोका निर्माण झालेला आहे. सोबतच परिसरातल्या अनेक ऐतिहासिक इमारतींचं अस्तित्व सुद्धा पुसलं जाणार आहे. पंढरपुरातल्या होळकर वाडा पाडण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनानं व्यवस्थापनाला एक नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि त्याला होळकर वाड्याच्या प्रशासनानं विरोध केलेला आहे. तर तिथली दुकानं हटवायला व्यापारी आणि रहिवाशांनी सुद्धा विरोध केला आहे. 1768 साली ज्या अहिल्याबाई होळकरांनी पंढरपूरमध्ये जो होळकर वाडा म्हणून जो बांधला होता, आज जवळपास 254 वर्षापूर्वी हा वाडा बांधलेला होता. हा वाडा पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये बांधलेला आहे. आपण बघतो की ह्या महाद्वाराच्या घाटापासून घाटालगत असलेला आणि मंदिराच्या जवळ असलेला हा होळकर वाडा आहे. इतिहासामध्ये देखील या वाड्याची नोंद आहे. एकूणच आपण बघतो की हा वाडा या कॉरिडॉरमध्ये आता पाडला जाणार आहे. त्या संदर्भात राज्य शासनाने या वाड्याच्या व्यवस्थापनाला नोटीस देखील दिलेल्या आहेत. माझ्यासोबत आता वाड्याचे जे व्यवस्थापक आहेत, काय वाड्याचं महत्त्व काय आहे सगळे एकूण? आता त्यांनी वारकऱ्यासाठी बांधलेला आहे वाडा हा. यात्रेकरूंनी थांबाव सवराव म्हणून त्यांनी बांधलेला आहे. 1768ला त्यांनी स्वतः रामाची स्थापना केलेली आहे
देवी अहिल्याबाई होळकरांनी. एकूण कशा पद्धतीचा हा वाडा किती एकरामध्ये आणि किती खोल्यामध्ये आहे सगळं? हा जवळजवळ एक 25-30 खोल्या आहेत त्या, आणि खाली घाटापासून ती वर रोडपर्यंत एवढी एरिया ही 2 एकरच्या घरात येईल. काय सगळी तुमची व्यवस्थापनाची काय मागणी आहे सगळी काय? ही जुनी वास्तू राहावी. पुरातत्व विभागाकडून ह्याला जर आलं तर आपल्याला ही जागो वास्तू राहण्याची की शक्यता आहे. भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आपण बघतोय तिथला सगळा इतिहास त्या सांगतायत की हा वाडा कधी बांधला गेला आणि इथं कोण उतरतं ते इथं वारकरी उतरतात. दरम्यान या पंढरपुरातील होळकर वाडा जतन करण्याची मागणी ही स्थानिकांनीच केलेली आहे. ऐतिहासिक वास्तू पाडून विकास करू नका असं सांगत पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांनीच विरोध केलेला आहे. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. एकीकडे पुरातन वस्तूचं संवर्धन करण्याचं गरजेचं असताना पुरातन वस्तू पाडून नवीन वारकऱ्यांसाठी वाचनालय बांधतायत. म्हणजे हे आपल्या इतिहासाशी आणि आपल्या अध्यात्माशी हा खेळ लावलेला आहे शासनाने. दगडी इमारती, लाकडी इमारती, जे जुनं सौंदर्य आहे जे पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही किंवा नवीन बनू शकणार नाही, हे पाडायचं आणि कॉन्क्रीटचं जंगल करायचं हे आम्हाला अजिबात मान्य नाही. पंढरपूरचं तीर्थक्षेत्र हे नाव बदलून पर्यटन क्षेत्र करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे का असं वाटतंय. आम्ही या ठिकाणी विरोध करतो की तीर्थक्षेत्रच राहावं, ह्या पर्यटन क्षेत्र होऊ नये. अहिल्यादेवी होळकर असेल, शिंदे सरकार वाडा असेल किंवा इतर काय पुरातन म्हणजे नामदेव महाराजांचं मंदिर आहे, ही पाडून विकास होणार नाही. तर तुम्हाला विकास करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. विकास करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि खरं आहे की जुने ऐतिहासिक वाडे जे आहेत हे पाडून विकास करण्याची काही गरज नाही आहे, ते उलटे जपले पाहिजेत. तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास वाराणसीच्या धर्तीवर होणार आहे. वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आणि त्यांनी वाराणसीचा जो कायापालट केलेला आहे. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून विकास कामं करण्यात आली. 5000 हेक्टरवर हा सगळा विकास करण्यात आलेला आहे. वळूयात आपण आता पुढच्या बातमीकडे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही, कारण ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्या एका वक्तव्याची चर्चा आता देशभरामध्ये सुरू झाली आहे. तुम्हाला मोदी आवडत नाहीत याचा अर्थ भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे असा होत नाही, असं परखड मत हरीश साळवे यांनी व्यक्त केलेलं आहे. हरीश साळवे यांनी नेशन नेक्स्ट या यूट्यूब चॅनलला मुलाखत त्यांनी दिली. त्यामध्ये खरंच संविधान धोक्यात आलेलं आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. आणि यावेळी संविधान हे आणीबाणीच्या काळामध्ये धोक्यात आलेलं होतं, त्याआधी आणि त्यानंतर ते कधीच धोक्यात आलं नाही असं मत हरीश साळवे यांनी मांडलेलं आहे. आपली लोकशाही मजबूत आहे आणि कुणीही ठरवलं तरी संविधान धोक्यात येऊ शकत नाही, कारण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक तर संविधान आहे असंही ते म्हणाले. 2014मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर देशाचं संविधान धोक्यात आहे असा आरोप केला जातोय. त्यामुळे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचं हे मत महत्त्वाचं मानलं जात आहे. How did Modi become Prime Minister? Not because somebody put a gun on somebody's head, but he won popular vote, and he won the popular vote in 2019. A lot of people don't like his style of governance, but that doesn't mean that India is under threat because you don't like the man who's there. So, this is the whole thing. Get used to it. People of India want a transition. The transition is happening. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर असीम सरोदे आहेत. असीम सरोदे हे कायदेतज्ञ आहेत. असीम सरोदे, तुमचं साममध्ये स्वागत करतो. पण मुद्दा हाच आहे की मोदी आवडत नाहीत म्हणून संविधान धोक्यात आलेलं आहे अशी जी एक चर्चा उठवली जाते, अशी एक जी चर्चा आहे, याला तुमच्याच क्षेत्रातले ज्येष्ठ विधिज्ञ जे आहेत हरीश साळवे यांनी उत्तर दिलंय, अगदी परखड शब्दामध्ये दिलंय. तुमची प्रतिक्रिया? माझी याच्यावरची पहिली प्रतिक्रिया हीच आहे की तुम्हाला मोदी आवडतात म्हणून लोकशाही धोक्यात आली नाही असं जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही ज्येष्ठ विधिज्ञ असूनही देशाची दिशाभूल करत आहात. हे माझं स्पष्ट मत आहे. कारण की आपण हे बघू शकतो की क्रिमिनल प्रोसिजर कोड असतानाही ते ॲबेंडंट झालेलं आहे, जणू काही हातातलं खेळणं झालं आहे अशा प्रकारे वापरणारे जे कोणी लोक आहेत ते कोण आहेत हे लोकांना माहिती आहे. कशा प्रकारे ते वापरलं जातं हे माहिती आहे. म्हणजे बलात्कार करणाऱ्यांना तुम्ही सोडता केवळ आपल्या हातात प्रक्रिया आहे म्हणून, आणि लोकशाही धोक्यात आली नाही असं तुम्ही सांगता. त्यानंतर सिडिशन, डिफेमेशन अशा प्रकारचे जे कायदे आहेत किंवा अतिरेकी, आतंकवादी याच्याशी सामना करण्याचे जे कायदे आहेत ते तुम्ही लोकांविरुद्ध वापरता, जे नकार स्वातंत्र्य वापरतात, जे तुमच्या मताशी सहमत नाही त्यांना तुम्ही दडपशाहीने आतमध्ये घेता, त्यांच्यावर गुन्हे नोंदवता आणि तुम्ही लोकशाही धोक्यात आली नाही असं म्हणता. बहुसंख्याकवाद आणि असहिष्णुता ही सतत वाढवत निघून देश एक आहे तो तोडण्याची प्रक्रिया तुम्ही राबवता आणि लोकशाही धोक्यात आली नाही असं तुम्ही म्हणता. नक्कीच इंदिरा गांधींच्या वेळेस लोकशाही धोक्यात आली होती, परंतु त्यांनी
संविधानातल्या एका कलमाचा वापर करून आणीबाणी लावली होती आणि त्यामुळे त्या आणीबाणीला आव्हानसुद्धा देण्यात आलं. आजच्या या आणीबाणीला आव्हानसुद्धा देता येत नाही. मीडिया हा एक चौथा स्तंभ लोकशाहीचा, तो सुद्धा विकत घेतलेला आहे आणि कोणी राजीनामे आता मागच्या काही दिवसात दिलेले आणि कशामुळे दिलेत हे लोकांना माहिती आहे. मग अशा वेळेस लोकशाही धोक्यात आली नाही असं आपण म्हणायचं? मीडियाच्या माध्यमातून फेक नरेटिव्ह तयार करायचे. त्यानंतर कृषी कायदेसारखं एक उदाहरण मी आपल्याला मुद्दाम देतो की सतत लावून धरायचं, 1 वर्ष 1.5 वर्ष अरेरावीपूर्ण उद्धटपूर्ण वागणूक सगळी गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुरू ठेवायची आणि नंतर ते कृषी कायदे मागे घेतलेले आपण पाहिलेले आहेत, तरी सुद्धा लोकशाही धोक्यात नाही म्हणजे असं असीम सरोदेजी तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे आपण म्हणतोय की ते म्हणतायत की मोदी आवडतायत याचा अर्थ संविधान धोक्यात आलं नाही, असं होत नाही. आणि त्याची त्यांनी काही दाखले सुद्धा दिलेले, काही उदाहरणं सुद्धा दिलेली. अर्थात याच्यावर सुद्धा मतमतांतरं ही होऊ शकतात. पण असीम सरोदेजी, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचा अंदाज हा व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात निघणार सोन्याचा धूर. चंद्रपूर आणि सिंधुदुर्गात सोन्याची खाण. महाराष्ट्रामुळे देशाचं वैभव आणखी वाढणार. सोनं म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यात वेगळीच चमक येते. भारतामध्ये बहुतांशी सोन्याचा वापर दागिन्यांसाठी होतो. पण भारताच्या भूमीमध्ये सोन्याचं प्रमाण कमी असल्यानं सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करावी लागते. त्यामुळे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं ठरलंय. तो ये हमारे मंत्री खुशनसीब है, ये भी और वो हमारे महाराष्ट्र के दूसरे राज्य मंत्री, कि उनके कार्यकाल में अगर गोल्ड निकलता है तो बहुत बड़ी अचीवमेंट होगी. चंद्रपूर आणि सिंधुदुर्गामध्ये इतर खनिजांसोबतच सोन्याच्या खाणी असल्याचा अहवाल केंद्रीय खनिकर्म विभागानं दिल्याचं समजतंय. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागामध्ये भूगर्भात सोन्याच्या 2 खाणी आढळून आल्यात. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूगर्भातही सोनं सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा केवळ 4.03% इतका आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी केवळ 11 जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्ती सापडते. यापैकी नाशिक विभागामध्ये 2%, पुणे विभागात 3%, औरंगाबाद विभागात 5%, अमरावतीमध्ये 10%, कोकण विभागात 20%, तर नागपूर विभागात सर्वाधिक 6% खनिजाचे साठे आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोळसा, चुनखडी, बॉक्साईट, लोह आणि मॅंगनीज हे खनिज पदार्थ सापडतात. या खनिजांसोबतच आता सोन्याचा साठा सापडला तर महाराष्ट्राला नवी झळाळी मिळेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता खरंच या सोन्याच्या खाणी सापडतात का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानावरून झालेला वाद काही थांबत नाहीये. खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना छाटून टाकावं असं वाटतंय अशा शब्दामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला. तर उदयनराजेंनी राज्यपालांच्या विधानाचा हा वाद आता मिटवावा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. नाही मग काय, मग हसू रडू काय राग नाही, जेवढं संताप आला की बोलायचं नाही. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्यात छाटून टाकू. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्यात छाटून टाकू. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्यात छाटून टाकू. त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर त्यांनी हे म्हणजे मी विनंती आहे पुन्हा म्हणजे उदयनराजे हे आमचे पूर्णपणे वंदनीय आहे, आदरणीय आहेत. ही विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपवायला लागेल. महाराष्ट्राच्या जनतेच्या दैवताच्या बद्दल असं कुणी उठसूट वक्तव्य करणं ही महाराष्ट्रातली जनता कदापि खपून घेणार नाही. आणि त्याच्याबद्दल जे कोणी व्यक्ती बोलत आहेत त्यांना ज्यांनी नेमलेलं आहे त्या वरिष्ठांनी ताबडतोब ह्याच्यामध्ये लक्ष घालावं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पहिली महिला कोण बसणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे. त्याला कारण आहे उद्धव ठाकरे यांचं विधान.
2 दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिलेला बसवायचंय असं एक मोठं विधान केलेलं आहे आणि त्यामुळे महिला मुख्यमंत्री नेमकी कोण होणार याची चर्चा आता रंगलेली आहे. काही राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या. सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत, पण महाराष्ट्राला अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री काही मिळालेली नाहीये. आपण बघतोय की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी हे विधान जे आहे हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलेली आहे. अर्थात सुप्रिया सुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालतायत. पहिला मुख्यमंत्री कोण तर सुप्रिया सुळे, नंतर आपण नाव बघतोय रश्मी ठाकरे यांचं, पंकजा मुंडे यांचं देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी असतंय. म्हणजे आता जे काही उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानानंतर अनेक तर्कवितर्क, अनेक अंदाज, अनेक चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. आपण मैत्रीचे अनेक किस्से ऐकले असतील, मैत्रीच्या संदर्भातले काही फिल्म्स सुद्धा आपण पाहिले असतील, पण सांगलीतल्या तासगावातल्या नागाव कवठ्यातल्या शाळकरी मुलांच्या दोस्तीची कथा ही काही वेगळीच आहे. खाऊसाठी घरून मिळालेल्या पैशातून 7 ते 8 मित्रांनी आपल्या मित्रावर उपचार केलेले आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. नागाव कवठ्याच्या पोरांची दोस्तीच न्यारी. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील नागाव कवठ्याची ही जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेतल्या दोस्तांची सध्या पंचक्रोशीत चर्चा होतीये. त्याचं कारणही तसंच खास आहे म्हणा. कारण या शाळेत 5वी इयत्तेत शिकणाऱ्या 7-8 दोस्तांनी कमाल केली आहे. त्याचं झालं असं की वर्गातला एक मुलगा अंगावर पुरळाच्या आजाराने हैराण होता. अंग खाजवून त्याचं अंग सोलवटून गेलेलं. बरं, या मुलाच्या घरची परिस्थिती तशी बेताची, त्यामुळे त्याच्या इलाजाला सुद्धा पैसा नाही. मग त्याच्या मित्रांनीच त्याच्यावरती इलाज करायचं ठरवलं आणि खाऊसाठीचे पैसे जमा करून त्याच्यावर इलाज केला. त्यामुळे त्यांच्या दोस्ताला आरामही पडला. मग पोराने ठरवलं आम्ही पैसे काढून त्याला द्यायचंच, ते काहीतरी आणून द्यायचं त्याला लावायला. मग आम्ही ते मेडिकलवाल्या काकांकडे गेलो, त्यांना सांगितलं ह्याला काय बरं व्हायसाठी काय करावं ती द्या म्हणलं. त्याने एक ट्यूब दिली बारकीशी. मग ती ट्यूब आम्ही त्याला सांगितलं दररोज लाव. मग तो दररोज लावायला लागला. जरा 8-10 दिवसात कमी आलं. हा सगळा प्रकार एका मुलाच्या वडिलांना तब्बल 15 दिवसांनी समजला. दोस्तीची ही अनोखी कहाणी ऐकून ते सुद्धा अचंबित झाले. बातमी गावात पसरताच गावातले डॉक्टर संदीप पाटील यांनी या मित्रसमूहाची भेट घेऊन या मुलांना खाऊसाठी प्रत्येकी 100 रुपये दिले आणि आजारी मुलाच्या औषधासाठी 1000 रुपये त्याच्या पालकांकडे सोपवले. तर एवढा सस्पेन्स ठेवून त्यांनी खाऊसाठी घरातून पैसे आणले आणि त्या पैशातून त्यांनी औषध आणलं. ह्याच्यावरूनच आपल्या लहान लहान मुलांच्यावरूनच मैत्री आपल्याला समजते की मैत्रीचं महत्त्व काय आहे जीवनामध्ये, हे त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. की आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी घडत आहेत. खरं तर आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो नातेसंबंध कसे जपावे आणि इतर मूल्य आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो. परंतु ह्या चिमुकल्यांनी आम्हा सर्वांनाच हा धडा दिलेला आणि शिकवलेला आहे. स्वार्थाच्या या बजबजपुरीत निस्वार्थ भावनेने जपलेल्या या अजाणत्या वयातल्या मैत्रीला सलाम. विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये ब्राझील फुटबॉल संघाच्या समर्थकांसाठी ब्राझीलच्या एका मॉडेलनं एक मोठी घोषणा केली.
फिफा विश्वचषक 2022मध्ये ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर ती एक टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचं तिने सांगितलं. डायने टोमाझोनी असं या मॉडेलचं नाव आहे. ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर डायने एक अर्धनग्न फोटो शेअर करणार असल्याचं समजताच अनेक जण तिचं इंस्टाग्राम अकाउंट आता शोधताय. ब्राझिलियन मॉडेल डायना टोमाझोनीला असं वाटतं की त्याचे फॅन्स खूप मोटिवेटेड नाही आहेत त्यांच्या प्लेयर्सला बाहेरून सपोर्ट करायला, म्हणून तिने दर फॅनला प्रॉमिस केलेला आहे की ती तिचा एक सेमी न्यूड किंवा न्यूड पिक्चर त्याच्या फॅन्सला शेअर करेल एव्हरी टाइम ब्राझील गोल स्कोर करेल. साम रिपोर्टमध्ये आपण जाता जाता बघत असतो अर्थातच वा व्हिडिओ. तेव्हा हा वा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही आतापर्यंत अनेकदा ल्युडो खेळला असाल. ल्युडो खेळताना डायसचा वापर केला जातो. मात्र याच डाईसपासून एका पठ्ठ्यानं फुटबॉल खेळाडू मेस्सीचा चेहरा तयार केला आहे. यावेळी त्यानं जवळपास लाखो डाईसचा वापर केला आहे.